नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 जुलै 2026पर्यंत महाराष्ट्रातील साखर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि आजच्या अपडेटमध्ये 3 मोठे विषय आहेत. पहिला म्हणजे साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर का पोहोचलेल्या आहेत. दुसरा म्हणजे केंद्र सरकार किमती नियंत्रणासाठी कोणते नक्की मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आणि तिसरा म्हणजे पुण्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला पुन्हा स्थगिती का नक्की मिळाली. ओके, आता या मुद्द्यांवर सविस्तर आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजे की साखरेच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ. ओके, आता जून 2026 16 जुलै 2026पर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रातील साखरेच्या कारखाना दरात मोठी वाढ झालेली आहे. पूर्वीचा एक्स मिल प्राईस होता 3800 प्रति टन, आता तो वाढून किती झाला आहे 4450 प्रति टन. ओके, आता तो जास्त झालेला आहे. म्हणजेच की आता अवघ्या काही आठवड्यात साखरेच्या दरात सुमारे 17% वाढ झालेली आहे. तसेच आता बाजारातील जर आपण सध्याचे दर जर पाहिले तर कोल्हापूरमध्ये आहे एस ग्रेड, म्हणजेच की दर आहे 4045 ते 4065 प्रति क्विंटल. ओके, आणि कोल्हापुरात आता एम ग्रेड, ओके, हे सुद्धा चालू आहेत, म्हणजेच की 4115 ते 4165 प्रति क्विंटल. तसेच आता जालनाबद्दल जर आपण बघितलं तर येथील बाजारभाव थोडासा असा आहे की 4500 ते 4700 प्रति क्विंटल इतके नोंदवले गेलेले आहेत. ओके, आता किरकोळ बाजारातील जर आपण स्थिती बघितली तर फक्त घाऊक बाजारातच नाही तर किरकोळ बाजारातही आता साखर थोडीशी महागलेली आहे. दिल्ली NCRमध्ये साखरेचा किरकोळ दर जो आहे तो आता जवळजवळ बघा तुम्ही 50 प्रति किलोपर्यंत पोहोचलेला आहे. याचबरोबर गुळाच्या दरातही प्रति क्विंटल सुमारे 300ची वाढ झालेली आहे. ओके, आता ही जी भाववाढीमागील जी कारणे आहेत ती कोणकोणती आहेत ते आपण बघून घेऊयात. ओके, आता अनेकांना असा प्रश्न पडतो की साखरेचे दर नक्की एवढे का वाढत आहेत. यामागे अनेक कारण आहे. पहिलं कारण म्हणजे की आता ऊसाच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता. ओके, झालंय काय की एल निनोचा परिणाम आणि काही भागातील कमी पाऊस यामुळे ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे की देशांतर्गत पुरवठा जो आहे तो कमी होत आहे. ओके, म्हणजेच की बाजारात साखरेचा पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी असल्याने दर जो आहे तो आता सातत्याने वाढत आहे. तिसरं कारण म्हणजे सरकारने जुलै 2026साठी देशांतर्गत साखर कोटा 22 लाख टन निश्चित केलेला आहे आणि हा कोटा गेल्या वर्षा इतकाच आहे, याच्यात काही बदल झालेला नाही आहे. ओके, चौथं कारण म्हणजे साखर निर्यात बंदी. तर बेसिकली केंद्र सरकारने 13 मे 2026 पासून 30 सप्टेंबर 2026पर्यंत साखर निर्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर म्हणजे आता दर नियंत्रणासाठी नक्की सरकार कोणते पर्याय विचारात घेत आहेत हे आपण बघूयात. ओके, उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकार काही आता महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ओके, म्हणजेच की आता साप्ताहिक किंवा पाक्षिक कोटा. ओके, सध्या आता मासिक कोटा प्रणाली लागू आहे, मात्र आता त्याऐवजी साप्ताहिक किंवा पाक्षिक कोटा प्रणाली लागू करण्याचा विचार सुरू आहे. ओके, अजून केलेला नाही आहे लागू. यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा अधिक नियमित राहू शकतो. ओके, हा तर झाला पहिला उपाय. दुसरा, आता साखर आयातीचा विचार सध्या सरकार करत आहे, म्हणजेच की केंद्र सरकार 10 लाख टन साखर शून्य आयात शुल्कावर आयात करण्याचा पर्यायही विचारात घेत आहे. यामुळे देशांतर्गत उपलब्धता वाढू शकते. तसेच स्टॉक लिमिट म्हणजेच की स्टॉक मर्यादा सरकार व्यापाऱ्यांवर बेसिकली जो साठा आहे तो मर्यादा म्हणजे स्टॉक लिमिट लागू करण्याचाही विचार करत आहे. यामुळे होणार काय, अनावश्यक साठेबाजी रोखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न होऊ शकणार आहे. ओके, तसेच उत्पादनाचा जर आपण अंदाज बघितला तर 2025-26 या साखर हंगामात देशात सुमारे 280 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा बाजारातील किमती ज्या आहेत त्या वाढतच आहेत. ओके, तसेच आता तिसरा जो पॉईंट आहे आपला तो म्हणजेच की यशवंत सहकारी साखर कारखान्याचा 99 एकर जमीन व्यवहार पुन्हा अडचणीत आलेला आहे. आता याबद्दल नक्की काय झालेलं आहे की पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 99.27 एकर जमिनीचा व्यवहार पुन्हा एकदा स्थगित करण्यात आलेला आहे. ओके, व्यवहाराचा जर आपण तपशील बघितला तर ही बेसिकली जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच की APMSच्या उपबाजार आवारासाठी खरेदी करण्यात येणार होती. जमीन किती होती एकूण की 99.27 एकर होती. पहिल्या टप्प्यामध्ये
49.18 एकर जमीन खरेदी करण्यात आलेली होती आणि यासाठी 17 जून 2026 रोजी खरेदीगत करण्यात आले होते. ओके, आता रक्कम किती जमा झाली? बाजार समितीने 96.67 कोटी जमा केलेले आहेत आत्तापर्यंत. आता उर्वरित जमीन जी आहे ती बाकीच्या जमिनीसाठी जवळजवळ सुमारे 50 कोटींची रक्कम देणे बाकी आहे. ओके, आता नक्की व्यवहाराला जी स्थगिती आहे ती नक्की का देण्यात आली ते सुद्धा आपण बघून घेऊयात. ओके, आता या व्यवहाराला बेसिकली यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आलेली होती. मुख्य आक्षेप होता की महसूल विभागाची मंजुरी, जमीन हस्तांतरण प्रक्रिया आणि विविध कायदेशीर बाबींवर आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. ओके, तसेच हे थोडंसं न्यायालयीन प्रकरण म्हणता येईल. ओके, शेतकरी सभासद कृती समितीने या व्यवहाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. मंत्रालयांचे आदेश होते असे की 13 जुलै 2026 रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने या व्यवसाय संदर्भातील सर्व पुढील कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश जारी केलेले आहेत. ओके, आता सध्याची जर स्थिती बघितली तर 17 जुलै 2026 पर्यंत पणन संचालनालयाच्या आदेशानुसार या जमीन खरेदीशी संबंधित सर्व प्रशासकीय आणि आर्थिक कार्यवाही स्थगित करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणात सरकार आणि न्यायालयाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे. ओके मित्रमंडळींनो, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस उत्पादक, शेतकरी, कृषी बाजार, सहकार क्षेत्र आणि सरकारी निर्णयांबाबतचे असेच अचूक व ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या या बडी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळींपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद.